हा अभंग तर पांडुरंगाच्या सगुण साक्षात दर्शनाचा परिपूर्ण अनुभव आहे। तुकाराम महाराज इथे विठोबाच्या रूपासोबत त्याची आपुलकी, सख्यभाव आणि महिमा उलगडतात। संत तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंग माझा देव नाही, तो माझा सखा आहे। चला अभंग पाहूयात। गरुडाचे वारिके कासे पितांबर, सानवळे मनोहर कय देखेन। बरवया बरवंटा घनमेघ सानवळा, वैजयंतीमाळा गळा शोभे। मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीय। ओतीन श्रीमुख सुखाचे सकळ, वामांग्य वेलाळ रखुमादेवी। उद्धव अक्रूर उभे दोहींकडे, वर्णिती पवाडे संकादेक। तुका म्हणे नवे आणिकांसारिखा, तोची माझा सखा पांडुरंग। ओळीवार भावार्थ पाहूयात। 1. गरुडाचे वारिके कासे पितांबर, सानवळे मनोहर कय देखेन। अर्थ, गरुडावरून येणारा माझा विठोबा कटीला पिवळा पितांबर परिधान केलेला, तो सानवळा मनोहर रूप मला कधी दिसेल, अशी तळमळ तुकाराम व्यक्त करतात। ध्रुव ओळ, बरवया बरवंटा घनमेघ सानवळा, वैजयंतीमाळा गळा शोभे। अर्थ, तो अत्यंत सुंदर घनमेघासारखा सानवळा आहे, त्याच्या गळ्यात वैजयंती माळ शोभून दिसते, हेच रूप मन मोहून टाकतं। 2. मुकुट माथा कोटी सूर्यांचा झळाळ, कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीय। अर्थ, त्याच्या मस्तकावरील मुकुट कोटी सूर्यांसारखा तेजस्वी आहे आणि कंठातील कौस्तुभमणी निर्मळ तेजाने चमकत आहे। 3. ओतीन श्रीमुख सुखाचे सकळ, वामांगी वेलाळ रखुमादेवी। अर्थ, त्याचं श्रीमुख पाहिलं की सर्व सुख ओसंडून वाहतं, त्याच्या डाव्या बाजूला प्रेमळ रखुमादेवी उभी आहे। 4. उद्धव अक्रूर उभे दोहींकडे, वर्णिती पवाडे सनकादेक। अर्थ, उद्धव, अक्रूर दोन्ही बाजूंना उभे आहेत आणि सनकादेक ऋषी विठोबाचे पराक्रम गात आहेत। 5. तुका म्हणे नवे आणिकांसारिखा, तोची माझा सखा पांडुरंग। अर्थ, तुकाराम महाराज म्हणतात, हा पांडुरंग कुणासारखाही नाही, तो माझा देव नाही, फक्त तो माझा सखा आहे। घनमेघासारखा सानवळा, वैजयंती माळ, तेजस्वी मुकुट, माझा सखा पांडुरंग। तुकाराम महाराज सांगतात, पांडुरंग कुणासारखाही नाही, तोच माझा सखा आहे। श्रीराम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल।